मुंबईकर मतदानासाठी बाहेर पडत आहेत. बांद्रा पूर्व इथल्या समाज कल्याण मंदिर या मतदान केंद्राच्या बाहेर आपण पाहतोय 90 वर्षीय एक महिला आहेत जयाबेन मिस्त्री यांनी मतदान केलेलं आहे. त्यांनी स्वतंत्र लढ्यात सहभाग घेतल्याचं देखील ते सांगितलं जात आहे. आपने अभी वोटिंग किया, कितनी बार पहले से वोटिंग कर रहे हैं आप? हाँ, पहले से वोटिंग कर रही हूँ, अभी तक किया है। ओके. हाँ, और और कैसा रहा था सफर? पहले से आपने कुछ मूवमेंट में भी काम किया? इधर 65 साल हो गए इधर रहने को। ओके. 1960 में आया था। ओके. अब ये सब ये वोटिंग दिया, अब तक सब वोटिंग दिया। बाकी जो यंग पीपल है उनको भी आना चाहिए वोटिंग करने के लिए, क्योंकि आपका 90 ईयर्स ओल्ड रहेगा. वो तो सही बात है ना, सबको वोटिंग करने का अपना फर्ज है। हाँ, और सबने वोटिंग करना चाहिए। तुम्ही काय सांगाल? तुम्ही त्यांना घेऊन आलेला? वी टेक इन्स्पिरेशन फ्रॉम माय मदर. आईपासून आम्ही इन्स्पिरेशन घेतो की प्रत्येक मतदानला आम्ही जायचंच. आणि देशभक्ती, माझे वडील आणि ते दोघे स्वातंत्र्य सेनानी होते. माझे वडील तर वारले. त्यांनी गांधीजी बरोबर दांडी यात्रा पण केली होती आणि मोरारजी देसाई बरोबर पण फ्रीडम फाईट केली होती वलसाड डिस्ट्रिक्टमध्ये. आणि आम्ही त्यांचे प्रमाणे मार्गावर चालतोय आणि जे आपण महाराष्ट्रासाठी देशासाठी करू शकतो ते आपण करायचं, ते आपलं सिटीजन म्हणून कार्य आहे ते. प्रत्येक वेळी मतदान करतात या? एवरी टाइम यूनियन शी वॉज इन द मॉर्निंग, शी रिमाइंडेड मी पूजा खत्म करके. शी वॉज द फर्स्ट वन टू टेल मी चलो अपन मतदान करके आएंगे. दैट इज द एंथुजियाज्म अभी तक उनको है देश के प्रति और मतदान के प्रति. तर 90 वर्षाचे आहेत तरी देखील मतदानासाठी सकाळी मतदानासाठी आलेले आहेत. पहिलं मतदान करून ते आता बाहेर पडत आहेत. नक्कीच एक प्रेरणादायक अशा गोष्टी असतात जे मतदार आहेत आणि मतदानासाठी बाहेर पडतात. जरी वय झालं असले तरी प्रत्येक कोणतेही निवडणूक असू दे त्या मतदानासाठी बाहेर पडतात, हे सर्वाधिक जास्त महत्त्वाचं. व्हिडिओ जर्नलिस्ट अशोकसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.